भगवं वादळ काय असतं हे आज मुंबईकरांनी पाहिलं। खरं तर मराठा समाज हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा समाज। मराठा ही केवळ एक जात नाही, तर महाराष्ट्राची खरी ओळख म्हणजे मराठा। ज्या मराठ्यांनी या हिंदवी स्वराज्यासाठी स्वतःचं रक्त सांडलं, इतर सर्व जातींना 18 पगड जाती 12 बलुतेदारांना सोबत घेतलं, महाराष्ट्रामध्येच मराठा समाजाला स्वतःच्या हक्कांसाठी उपोषण आणि आंदोलनं करावी लागतात, हेच मोठं दुर्दैव। खरं तर प्रश्न असा आहे ना की आजपर्यंत मराठ्यांच्या जीवावर अनेक राजकारणी आणि त्यांचे पक्ष मोठे झाले, त्या सगळ्यांनी मराठ्यांसाठी काय केलं? काँग्रेस राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना भाजप असेल, या सगळ्यांनी महाराष्ट्राची सत्ता उपभोगली। हे लोक सत्तेत आले की मराठ्यांकडे दुर्लक्ष करतात आणि विरोधात असले की मग या सगळ्यांना मराठा समाजाचा कळवळा येतो। हे का बरं होत असेल? याचं कारण हे लोक कसेही वागले तरी आपली भोळी बापडी जनता यांना मतदान करते हे यांना माहिती झालंय। खरं तर जातीनुसार आरक्षण ही गोष्टच मुळात चुकीची। बरं, ज्या जातीला आरक्षण आहे त्या जातीतले सगळेच लोक काही गरीब नसतात, किंवा ज्या जातीला आरक्षण नाही ते सगळेच काही श्रीमंतच असतात असं नाही। आरक्षण कसं असावं असं जर मला कोणी विचारलं त्यावर माझं स्पष्ट मत आहे, या भारतात भाषावार प्रांतरचना झाली। प्रत्येक राज्यात त्या राज्यातल्या भूमिपुत्रांना आरक्षण द्या, त्याच्यामध्ये जात नको, कुठच्याही जाती असो। महाराष्ट्रामध्ये असेल तर मराठी माणसाला 80% आरक्षण द्या। मराठी भाषेमध्ये कितीही जाती आल्या तर जातीच्या आधारावर आरक्षण नको। ज्याच्यामध्ये गुणवत्ता असेल, ज्याच्यामध्ये टॅलेंट असेल तो पुढे जाईल, त्याला संधी मिळाली पाहिजे। नाही तर आपल्याकडे 35% वाला आरक्षणाच्या जीवावर ऑफिसर होतो आणि 80-90% वाला ज्याला आरक्षण नाही तो बिचारा या 35% वाल्याच्या हाताखाली काम करतो। ही वस्तुस्थिती आहे। असो, सांगायचा उद्देश एवढाच की आरक्षण हे जातीच्या आधारावर नको, ज्याच्या टॅलेंट असेल त्याला संधी मिळाली पाहिजे।